अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर. बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांचे सहकारी होते. मात्र नव्या संघटनात्मक रचनेत ते सुनेत्रा पवार यांचे सहकारी असतीलच असे नाही. तसेच दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याची गरज काय, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांबाबत त्यांनी कोणाला कोणती पदे दिली हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुढील काळात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल. तसेच शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान राऊत यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मी वारंवार आपल्याला हे सांगतो, त्यांचे स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्राताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार यांच्या नंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी. नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही. आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षांना का बोलावं हा माझा काय प्रश्न आहे. त्याने काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पद दिली किंवा कोणती पद रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुनेत्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा, आजचा आपण अग्रलेख वाचला असेल, काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिल पर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टात विश्वास कोण ठेवणार? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.